नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त मुलाखत ही सामना ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती आणि त्यांच्या पोर्टलवरती काल आणि आज म्हणजे 8 आणि 9 तारखेला प्रदर्शित झाली. ही मुलाखत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदार आणि नेते तसेच सामनाचे संपादक संजय राऊत आणि सिने अभिनेते दिग्दर्शक त्यासोबतच सिने निर्माते महेश मांजरेकर यांनी ती संयुक्तपणे घेतली. त्या मुलाखतीचा पहिला भाग हा 8 तारखेला म्हणजे काल प्रदर्शित करण्यात आला आणि दुसरा भाग आज प्रदर्शित झाला आहे. काल पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय चर्चा त्यावरती झालेल्या आहेत. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी त्यावरती आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. परंतु एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये आहे की महेश मांजरेकर यांनी कालच्या भागामध्ये एक गोष्ट बोलून दाखवली. ते असं म्हणाले की मुंबईची परिस्थिती आज इतकी खराब झाली, इतकी वाईट आहे की माझी मुलं या शहरात वाढणार याची मला आता लाज वाटते. माझे एक मुंबईकर म्हणून मी आज जेव्हा घरातनं बाहेर पडतो ना, तर मला खरं सांगू तर मला लाज वाटते की माझी मुलं ह्या शहरात वाढणार आहेत. मी काही गोष्टी रेग्युलरली फॉलो करतो. आजचा एअर क्वालिटी इंडेक्स 183 आहे. त्यांच्या ह्या बोलण्यावरती भाजपचे नेते, राज्याचे मंत्री आशिष शेलार यांनी टीका केली किंवा त्यावरती त्यांनी प्रतिक्रिया दिली. आशिष शेलारांची काय प्रतिक्रिया आहे की महेश मांजरेकर यांनी राजकारणात पडू नये आणि जर पडायचं असेल तर तसं सांगा, म्हणजे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की आता थांबायचं नाही. महेश मांजरेकर हे एका पक्षाचे प्रचार करत असतील तर आमचं काही म्हणणं नाही, पण ते अभिनेता म्हणून आपण निष्पक्ष दाखवून एका प्रचारासाठी एका पक्षासाठी बोलत असतील तर सडेतोड मांजरेकरांना उत्तर देऊ. त्यांनी अटल सेतूने प्रवास केला नाही का? त्यांनी कोस्टल रोडने प्रवास केला नाही का? त्यांना उपनगरी रेल्वेतनं फिरण्याची माहिती आहे का? त्या ॲक्वा मेट्रोमधून कधी फिरले आहेत का? आणि म्हणून महेश मांजरेकर यांनी राजकारणात पडू नये आणि पडायचं असेल तर घोषित करावं. त्यांनाही आम्ही दाखवू, आता थांबायचं नाही. म्हणजे हा सगळा काय प्रकार भाजपने सुरू केलेला आहे काय कळत नाहीये. सामान्य माणूस म्हणजे अगदी महेश मांजरेकर हे कोणी सामान्य व्यक्ती नाहीच आहेत, ते मोठे व्यक्ती आहेत, नामचीन व्यक्ती आहे. परंतु एखादा व्यक्ती, अराजकीय व्यक्ती जो कोणत्याही पक्षाचा म्हणजे कार्यकर्ता नाही आहे, सदस्य नाही आहे, तो कुठल्या पक्षाचा समर्थक असू शकतो, कुठल्या पक्षाचा मतदार असू शकतो, परंतु पक्षाचा सदस्य नसताना, पक्षाचा कार्यकर्ता नसताना, पदाधिकारी नसताना जर अशी एखादी व्यक्ती आपल्या समस्या, आपल्या वेदना, आपल्या काही ज्या शहरामध्ये आपण राहतोय त्या शहराच्या बद्दल जर काय भावना व्यक्त करत असेल तर ते राजकारण ठरतं का? आणि जर राजकारण ठरत असेल असं जर शेलारांचं म्हणणं आहे तर शेलारांनी त्याला धमकी द्यावी का त्या व्यक्तीला की तुम्ही राजकारणात पडू नका आणि पडायचं असेल तर तसं सांगा, म्हणजे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की आता थांबायचं नाही. म्हणजे हा सगळा काय प्रकार भाजपने चालवलेला आहे काय कळत नाहीये. हा केवळ एकट्या शेलारांचाच अशी गोष्ट घडली असं नाहीये. याच्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा अगदी चंद्रशेखर बावनकुळे आहेत, भाजपचे जेवढे काही नेते आहेत म्हणजे अगदी टॉप टू बॉटम जर विचार करायचा झाला, अगदी केंद्रामध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा पण संसदेमध्ये बोलताना विरोधकांना असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीचं राजकारण करू नका. राज्यामध्ये तीच ओढली जाते, जी केंद्राची भाषा आहे तीच भाषा राज्यामध्ये वापरली जाते की विरोधक प्रत्येक गोष्टीचं राजकारण करतात. बदलापूरमध्ये एका शाळेतल्या मुलीवरती अन्याय अत्याचार झाला, त्याच्यावरती विरोधकांनी आवाज उठवला. जो मोर्चा तिथे झाला तो अर्थातच काही विरोधकांनी आयोजित केलेला नव्हता. तो मोर्चा हा सर्वसामान्य लोकांनी, बदलापूरच्या नागरिकांनी तो आयोजित केला होता. आणि त्या मोर्चाला घेऊन, त्या आंदोलनाला घेऊन पण भाजपच्या लोकांनी अशी टीका केली, देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आणि सांगितलं की प्रत्येक गोष्टीचं राजकारण करू नका. त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्या पुतळ्याचं उद्घाटन, लोकार्पण जे आहे ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. तो पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांनी त्या निकृष्ट कामावरती आणि सरकारने जे काही आव आणला होता की आम्ही महाराजांचा पुतळा बसवलाय वगैरे, त्यावरती टीका करायला सुरुवात केली, त्यावरती बोलायला सुरुवात केली. तेव्हा पण सत्ताधाऱ्यांनी असंच म्हटलं की प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं बरोबर नाहीये, योग्य नाहीये. म्हणजे हे कोण बोलतंय राजकारण करू नका? हे जर त्यांचं म्हणणं असेल तर हे कोणी बोलावं? जे लोक 24 तास सतत राजकारण करतायत, देवेंद्र फडणवीस असतील, आशिष शेलार असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील आणि भाजपचे सर्वच नेते आणि मंत्री,
जे 24 तास राजकारण करतायत त्यांनी दुसऱ्यांना सल्ला द्यावा की तुम्ही राजकारण करू नका म्हणून? भाजपने आतापर्यंत काय केलंय? भाजपने आतापर्यंत राजकारण न करता भाजप केंद्राच्या आणि राज्याच्या सत्तेत पोहोचलाय का? अगदी राम जन्मभूमीचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनापासून भाजप जे आहे ह्या गोष्टीचं राजकारण करत आलेलं आहे. राम जन्मभूमी आंदोलनाच्या अगोदर भाजप न केंद्रात सत्तेत होती न कोणत्याही राज्यात सत्तेत होती. ह्या आंदोलनाचा फायदा घेऊन किंवा हे आंदोलन वाढवून भाजप सत्तेत पोहोचलं. म्हणजे राम जन्मभूमीच्या त्या मुद्द्याचं देखील भाजपने सत्तेत पोहोचण्यासाठी राजकारण केलं. तेवढंच कशाला, गेल्या वर्षी म्हणजे 2024ला जी लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगदी अगोदर अपूर्ण असलेल्या राम मंदिराचं लोकार्पण कोणी केलं? ते मंदिर पूर्णही झालेलं नव्हतं. पावसाळा सुरू झाल्यानंतर आपण सर्वांनीच बघितलं की ते मंदिर गळत होतं, म्हणजे पाऊस सगळं आतमध्ये पाणी येत होतं. म्हणजे राम जन्मभूमीच्या त्या मुद्द्यापासून ते अगदी राम मंदिरापर्यंत भाजपने सगळ्या गोष्टीचं राजकारणच केलेलं आहे. आणि त्याला त्यांनी नाव दिलंय आंदोलन, म्हणजे राम जन्मभूमी आंदोलन. म्हणजे दुसरे करणार ते राजकारण आणि तुम्ही करणार तर ते आंदोलन किंवा त्या चांगल्या गोष्टी. हे कसं आहे, हे का भाजप करतंय हे समजत नाहीये. आता यातला तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की राजकारण करणं चुकीचं आहे का? म्हणजे भाजप किंवा भाजपचे जे लोक विरोधकांना आणि इतर लोकांना सांगत असतात की तुम्ही राजकारण करू नका, राजकारणात पडू नका. मुळात राजकारण करणं हे चुकीचं आहे का? राजकारण करणं हे असंवैधानिक आहे का? संविधानाच्या बाहेरचं आहे का? ते बेकायदेशीर आहे का? ते इलिगल आहे का? जे तुम्ही करताय तेच विरोधक करतायत. आणि प्रत्येक गोष्टीचं राजकारण हे झालंच पाहिजे, प्रत्येक मुद्द्याचं राजकारण झालं पाहिजे. आम्ही अगदी डॉक्टर दीपक पवार हे मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये मराठीची एक चळवळ सध्या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. त्यांना देखील विचारलं की तुम्ही ह्या मुद्द्याचं राजकारण करणार आहे का, किंवा तुम्हाला या मुद्द्याचं राजकारण करायचं आहे का मराठीच्या? तर त्यांनी सांगितलं की प्रत्येक मुद्द्याचं राजकारण झालंच पाहिजे, मराठीचं देखील राजकारण झालं पाहिजे. राजकारण करणं म्हणजे ते चुकीचं आहे असा त्याचा अर्थ होत नाही. हे संविधानाने दिलेला अधिकार आहे. जर तुम्हाला राज्यकर्ते बनायचं असेल तर तुम्हाला ऑब्व्हियस आहे की तुम्हाला राजकारण करावंच लागेल. आणि ते सत्ताधारी पण आतापर्यंत करत आलेले आहेत. जेव्हा ते विरोधात होते किंवा जेव्हा ते काहीच नव्हते, ना कोणत्या राज्यात ना केंद्रात सत्ता होती, त्यावेळीपासून ते राजकारणच करत आलेले आहेत. त्यामुळे आशिष शेलार किंवा भाजपच्या कुठल्याही नेत्यांनी मंत्र्यांनी इतर लोकांना सांगू नये की तुम्ही राजकारण करू नका, कारण तुम्हीच स्वतः 24 तास राजकारण करताय. आणि अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला, जो व्यक्ती आपली समस्या, आपली व्यथा, आपलं दुःख, शहराबद्दलच्या आपल्या भावना जर व्यक्त करत असेल तर त्याला धमकी तरी मात्र देऊ नका.